शिरूर येथील मराठी एस न्यूज आणि माझा तालुका न्यूजपेपरचे निर्भीड पत्रकार, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले दिलीप कोळी दिवाण यांना महाराष्ट्र साई पद्मश्री या मानाच्या पुरस्कारानं श्री क्षेत्र शिर्डी येथे सन्मानित करण्यात आलं आहे. ओम साई विकास प्रतिष्ठान व BBC फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय पातळीवरील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा दिनांक 2 मे 2026 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता शिर्डी येथील परिवार लॉन्स बँकेट हॉल येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या भव्य सोहळ्यावेळी फटाक्यांची आतषबाजी, रंगबिरंगी लाइटिंग आणि उत्साही वातावरणात महाराष्ट्रातून आलेल्या हजारो लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. पत्रकारिता, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल दिलीप कोळी दिवाण यांच्या कार्याचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. यावेळी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी, शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ, सामाजिक व राजकीय तसेच उद्योजक, कायदे विषयातील तज्ज्ञ, संरक्षण क्षेत्रातील नामवंत अधिकारी या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे भव्य गोल्डन ट्रॉफी, आकर्षक फोटो असलेलं प्रमाणपत्र, साईंच्या प्रतिमेची शाल, रुबाबदार फेटा, पुष्पगुच्छ आणि भव्य गोल्ड मेडल अशा सन्मान चिन्हांनी त्यांना गौरवण्यात आलं. साईंच्या पवित्र भूमीत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यानं विशेष वेगळेपण जपले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुदाम संसारे होते, तर उपाध्यक्ष विद्या ठाकूर, कार्याध्यक्ष राजेश कणेकर, भूषण सरदार, संयोजक विशाल पवार व कविता बाविस्कर यांनी आयोजनाची धुरा सांभाळली. उत्कृष्ट निवेदन अश्विनी सांगळे व अश्विनी पुरी यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीराम भाऊ आवारे, वजीर शेख, डॉक्टर श्याम जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शिरोळ येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर दगडू माने, एकपात्रीय नाट्यकलाकार राजेंद्र प्रधान, अमोल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार निवडीसाठी 20 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती. त्यांच्या सर्वेक्षणानुसार पत्रकारितेच्या क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या मराठी एस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपरच्या माध्यमातून शिरोळचे युवा निर्भीड पत्रकार दिलीप कोळी दिवाण यांनी सडेतोड आणि प्रखरपणे बातमी प्रसिद्ध करून अनेक घडामोडींना वाचा फोडून वस्तुनिष्ठ आणि सडेतोड बातम्या तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि विशेष जनहिताच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवून पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे पत्रकार दिलीप कोळी दिवाण यांच्या कार्याची दखल घेऊन दिलीप कोळी दिवाण यांची महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यावेळी पुरस्कार सन्मान स्वीकारताना पत्रकार दिलीप कोळी दिवाण यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की साईंच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या शिर्डीच्या भूमीत माझा सन्मान होणं ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची व आनंदाची बाब आहे. यावेळी त्यांनी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले. या भव्य आणि प्रेरणादायी सोहळ्यामध्ये शिरोळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून दिलीप कोळी दिवाण यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद ठरला आहे. आज त्यांच्यावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार यांचा शुभेच्छांचा वर्षाव होतोय. जयसिंगपूर प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.